रुग्णाचं हृदय थेट बाजूला काढून त्यावर साध्या कात्रीनं शस्त्रक्रिया करावी आणि पुन्हा त्याचं व्यवस्थित रोपण करण्यात यावं। अशा या शस्त्रक्रियेचे शरीरावर व्रणही दिसू नये अशी कल्पना केल्यास आपणास पटणार नाही, पण साक्षात अशा प्रकारे उपचार करणारे बाबा कर्नाटक राज्यातील बागलकोट गावात आहेत। त्यांच्या या जीवघेण्या उपचाराविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात असले तरी त्यांचं हे कार्य आव्हानात्मकच आहे। बघूयात याबाबतचा हा खास वृत्तांत सी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। शाळेत असताना जीवशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता शिक्षकांनी एक बेडूक आणायला सांगितला, कारण बेडकावर शस्त्रक्रिया करून शस्त्रक्रिया कशी केली जाते याचं ते ज्ञान शिकवणार होते। बेडकाला आडवं करून सरांनी त्याचं पोट फाडलं त्यावेळी नकळत सर्व विद्यार्थ्यांच्या तोंडून आई ग असे उद्गार निघाले। बेडकाविषयी माणसाच्या मनात इतकं प्रेम आहे, तर साक्षात माणसावर असा प्रयोग केला तर आपण याला काय म्हणाल? सर्वच प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी देश विदेशात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो। अगदी लेझरच्या सहाय्यानं, तर कधी इलेक्ट्रिक धक्क्याच्या सहाय्यानं, तर अगदीच संगणकाच्या माध्यमातून उपचार केले जातात। विना टाक्याची शस्त्रक्रिया ही सध्या प्रचलित आहे, परंतु हे सर्व करण्यापूर्वी रुग्णाच्या मनाचा आणि आर्थिक क्षमतेचा विचार सुरू होतो। एवढं करूनही शस्त्रक्रियेपूर्वी एक्सरे, सोनोग्राफी, डायबेटीस या तपासण्यांच्या दिव्यातून जावं लागतं। तेव्हा कुठं शस्त्रक्रियेनंतर महिना दीड महिन्यानंतर रुग्ण बरा होतो। मग सल्ला दिला जातो तो पथ्य पाळण्याचा। एवढा सर्व पराक्रम टाळून कमी खर्चात आणि अघोरी शस्त्रक्रियेचा लाखो रुग्ण उपचार करण्यासाठी धाव घेत आहेत कर्नाटक राज्यात। कर्नाटक राज्यातील बागलकोट गावात अंजुमन रिफा ए आम या दवाखान्यात या उपचाराविषयी माहिती जाणून घेतली सी न्यूजचे प्रतिनिधी किशोर सोमवंशी यांनी। ज्यावेळी ते तिथे पोहोचले त्यावेळी एका रुग्णाच्या हृदयावर असलम बाबा उपचार करीत होते। रुग्ण बाबासमोर आडवा पडलेला होता। आजूबाजूला बाबाचे आणखी रुग्ण बसलेले होते आणि बाबाच्या मदतीला त्याचे कंपाऊंडर मित्र सहाय्य करीत होते। असलम बाबांना डोळ्यावर काळा चष्मा लावलेला आणि दवाखान्यात सर्वत्र अंधार। अशात साक्षात हृदयाचं ऑपरेशन कल्पना करवत नाही, परंतु समोर उपचार सुरू आहे हे देखील नाकारता येत नव्हतं। रुग्णाच्या छातीवर कागद लावून घरगुती कामासाठी वापरण्यात येणाऱ्या एक नव्हे 3-3 कात्र्या रुग्णाच्या छातीत रोवून बाबांनी हृदय बाहेर काढलं, तेव्हा उपस्थित श्वास रोखून हा सर्व प्रकार पाहत होते।
हृदय बाहेर, त्यावर उपचार सुरू आणि रुग्ण यत्किंचितही न विवळता स्तब्ध पडलाय. झटकन असलम बाबानं त्यावर उपचार केले आणि हृदय परत शरीरात टाकून साध्या कागदाचं बँडेज त्यावर लावण्यात आलं. आणि ऑपरेशन झाल्याची खूण म्हणून लोखंडी खुर्ची रुग्णाच्या शरीरावर जोरात आदळून असलम दुसऱ्या रुग्णाकडे वळाला. ज्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली तो रुग्ण ताडकन उठला आणि आता माझा आजार बरा झाला हे सांगू देखील लागला. हार्ट का प्रॉब्लम था. ऑपरेशन के बाद अभी कैसा महसूस करते आप? अभी ठीक जैसे जो पहले थे अभी भी कोशिश कर रहे हैं. दर्द नहीं हुआ? हाँ? दर्द हुआ था क्या? थोड़ा दर्द हुआ. अभी बिल्कुल ठीक है ना? हाँ? अभी बिल्कुल ठीक है ना? अभी ठीक है एकदम. रुग्णाच्या शरीरावर ना डाग ना शस्त्रक्रियेच्या खुणा. हे सर्व दृश्य कसं विचार करायला लावणारं होतं. लहान मुलांवरही असलम बाबानं यशस्वीरित्या उपचार केले आहेत. प्रकाश नामक बालकाला विचारल्यावर त्यानं ही माहिती दिली. पळता येत नव्हतं आणि खेळता येत नव्हतं आणि जेवता येत नव्हतं आणि इथं दुखत होतं. कुठं दुखत होतं? इथं मग काय केलं बाबांनी? बाबांनी माझं ऑपरेशन केलं. दवाखाना म्हणजे साक्षात मशिदीचा आवार आहे. दररोज हजारो पीडित रुग्ण उपचाराकरिता असलम बाबाकडे येतात. शस्त्रक्रियेचा खर्चही अवघा 300 ते 500 रुपये आहे. रुग्णांच्या राहण्याची, जेवणाची आणि खाण्यापिण्याची सोयही असलम बाबाच्या दर्ग्यातच आहे. सर्व धर्मीय रुग्णांवर येथे उपचार होतात. अवघ्या 2 तासात आणखी एक पुरुष आणि एक महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करून पोटातला गोळा काढण्यासाठी उपचार सुरू झाले. वेडसर वागणाऱ्या रुग्णांवरचे उपचार तर थर्र करून सोडणारे आहेत. 2-2, 3-3 खुर्च्या रुग्णांच्या अंगावर टाकल्या की वेडसर रुग्ण बरा होतो. अनेक वर्षांपासून वयोवृद्ध महिलेला चालता येत नव्हतं. त्या वृद्धेवरही असलमनं उपचार करून तिला चालायला भाग पाडलं. या सर्व उपचाराविषयी असलमशी बातचीत केली असता असलमनं हसत हसत उत्तरं दिली. भी इंसान है, सब मेरी फैमिली है. और इलाज किया. इलाज मैं बचपन से कर रहा था, जब भी छोटा था मैं. आगे आप जाके ये जो प्रशासन के बारे में आपका क्या कहना है? आप शुद्ध हिंदी बोल रहे हैं जो कि मुझे समझना बहुत डिफिकल्ट लग रहा है. उर्दू में, हिंदी में थोड़ा उर्दू जमा करके बोलेंगे. बारे में कुछ कहना नहीं चाहता क्योंकि कि परिवर्तन संसार का नियम है. बस यही समझ करके हम पास्ट को सामने रखने के बजाय पास्ट को पास्ट के रखें. आधुनिक भारतात अशा प्रकारचा उपचार करणारा असलम बाबा एक आव्हान ठरला आहे.
ही दैवी शक्ती आहे की नजरबंदीचा खेळ किंवा संमोहन आहे, हे रहस्य उलगडण्याचं आव्हान आता अनिसवर येऊन ठेपलं आहे. रुग्णांना या उपचाराविषयी काही एक शंका नाही, परंतु अशा प्रकारे उपचार करवून घेणं हे जीवघेणंच आहे याचाही विचार करा.